काय मग आला का म्हणते? प्रत्येक पगारदार माणसांच्या आयुष्यामध्ये दर महिन्याला हा दिवस येतच असतो। महिन्याभराच्या खर्चानंतर महिन्याच्या शेवटी अगदी खिसा रिकामा होतो। 20-25 हजाराच्या नोकरीमध्ये पूर्ण महिन्याभराचा खर्च भागवणे, मूलभूत गरजांसह थोड्या चैनीच्या वस्तू खरेदी करण्यास देखील मन धजावत नाही। पण जर योग्य फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर खर्चांसह बचत आणि तसेच फ्युचर देखील सेव्ह करता येते। विश्वास बसत नाहीये ना? हो, हे खरं आहे। आजच्या युगामध्ये आपण काही स्मार्ट सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट जर केलं तर आपली वित्तीय गरज सहज भागवली जाऊ शकते आणि यासाठी कुठेही जायची गरज नाहीये, कारण मी तुमची रुची तुम्हाला पैशांचे योग्य नियोजन करायला मदत करणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बँक इन्व्हेस्टमेंट, ज्यामध्ये तुम्ही योग्य परतावा मिळवू शकता, शेअर, फंड, म्युच्युअल फंड आणि सोबतच काही गव्हर्नमेंट स्कीम अशा सर्व गुंतवणुकींबाबत आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर पहिले पाहूया बँक इन्व्हेस्टमेंट। आपल्या प्रत्येकाचे बँकेत एकतरी खाते असतेच, म्हणजे घरात कोणाचे तरी असतेच। आपल्या गुंतवणुकीच्या या प्रवासामध्ये बँक खाते ही आपली पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे। त्यामुळे तुमचे बँकेत खाते नसेल तर तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते उघडू शकता। यामध्ये कोणतीही कमीत कमी पैसे ठेवण्याची अट नाही, तसेच सगळ्या बँक सुविधांचा लाभ देखील तुम्ही घेऊ शकता। सेव्हिंग अकाउंटसह तुम्ही रिकरिंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट देखील उघडू शकता। फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही एक रक्कमे काही ठराविक काळासाठी गुंतवणूक करता, तर रिकरिंग डिपॉझिटमध्ये काही ठराविक रक्कम प्रत्येक ठराविक काळामध्ये गुंतवणूक करता आणि त्याच कालावधीत तुम्ही 1 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षे अशा विविध कालावधीसाठी ठरवू शकता। अगदी पुढच्या दिवाळीसाठी देखील तुम्ही पैसे ठरवू शकता। बँक अकाउंटमधील सेव्हिंग तुम्हाला फिक्स रिटर्न्स देते। इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही जर नवीन सुरुवात करणार असाल आणि कोणत्याही जोखमेशिवाय जर रिटर्न्स हवे असतील तर बँकेमधील गुंतवणूक तुम्हाला फायदेशीरच ठरेल। बँकेशी निगडीतच इतर काही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग्स आहेत। याद्वारे तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलामुलींचे भविष्य, शिक्षण यासाठी गुंतवणूक करू शकता। तसेच नोकरदार असाल तर PFच्या देखील सुविधांचा लाभ घेऊ शकता। नोकरीनंतर जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित हवे असेल तर त्यासाठी आधीपासूनच प्लॅनिंग करावे। यासाठी सरकारकडून नोकरदारांसाठी अत्यंत उपयुक्त अशी स्कीम 2018 सालापासून सुरू करण्यात आली आहे। ती म्हणजे अटल पेन्शन योजना। अनऑर्गनाइज्ड सेक्टरमधील कोणतीही भारतीय व्यक्ती ही APY अर्थात अटल पेन्शन योजना इन्व्हेस्टमेंट करू शकते। दर महिन्याला किमान 1000 रुपये गुंतवणूक करावे लागतात। तुम्ही 2000 किंवा 5000 अशा किती रुपयांच्या हप्त्यामध्ये पैसे भरता त्यावर तुमचे वय वर्ष 60 नंतर येणाराचा परतावा ठरतो। वय वर्ष 18 ते 40 मधील कोणतीही व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकते। यामुळे तुमच्या महिन्याच्या पगारातूनच तुमच्या भविष्याचा देखील सोय करू शकता। त्यामुळे पुढील खर्चाचा मोठा बोजा तुमच्यावरचा हटून जाईल। तसेच आपण मुलामुलींचे देखील भविष्य सुरक्षित आणि समृद्ध करू शकता। मुलींसाठी सध्या अनेक योजना राज्य सरकार व केंद्र सरकार यांकडून राबवल्या जात आहेत। यामधीलच एक म्हणजे सुकन्या समृद्धी योजना। प्रत्येक मुलीचा शिक्षणाचा आणि लग्नासाठीचा भविष्याचा खर्च यामधूनच तुम्ही सहज करू शकता। यामध्ये तुम्ही मुलीच्या जन्मानंतर 10 वर्षापर्यंत ही योजना सुरू करू शकता। यामध्ये तुम्हाला एक ठराविक रक्कम खात्यामध्ये दर महिन्याला जमा करावी लागते। रक्कम 250 रुपयांच्या पुढे कितीही ठेवू शकता। सध्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सरकार 7.6% इतके व्याज देत आहे, त्यामुळे याचा योग्य परतावा मिळत आहे। या योजनेचा फायदा मुलगी मोठी झाल्यानंतर म्हणजेच वय वर्षे 18 पूर्ण झाल्यानंतर योग्य परताव्यासह मिळतो। थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, ते अगदी या योजनेतून दिसून येते। अनेक वर्षे छोटी का होईना ठराविक रक्कम बाजूला काढल्यामुळे भविष्याच्या आर्थिक चिंता मिटतात आणि उच्च शिक्षणाला पैसे उपलब्ध होतात। त्याचबरोबर मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना आणि राज्य सरकारची लेक लाडकी योजना देखील सुरू करण्यात आली। आता या सर्व झाल्या बँकेशी निगडीत गुंतवणुकी आणि योजनांचे प्रकार। या व्यतिरिक्त देखील आपण अनेक प्रकारे आपले पैसे वाचवू आणि वाढवू शकतो। मात्र यामध्ये रिस्क असते, पण म्हणतात ना, हार्ड है तभी तो मजा आएगा। त्यामधीलच एक जे सध्या खूप लोकप्रिय आहे ते म्हणजेच म्युच्युअल फंड। पण म्युच्युअल फंड म्हणजे काय तर म्युच्युअल फंड शब्दाचा अर्थ असा होतो की एकत्रितपणे
या योजनेतून एकत्रितपणे बाजारामध्ये पैसे गुंतवले जातात, त्यामुळेच मिळणारा लाभ देखील सर्वांमध्ये वाटून दिला जातो। त्यामध्ये जर तोटा झाला तर त्याचा वाटा देखील सगळ्यांना समानच उचलावा लागतो, त्यामुळेच यामध्ये रिस्क जास्त असते। म्युच्युअल फंड योजनेचे 2 प्रकार आहेत, ते म्हणजे ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड। ओपन एंडेड योजनेमध्ये कधीही पैसे काढता येतात, मात्र क्लोज एंडेड मध्ये हा पर्याय उपलब्ध नसतो। यामध्ये तुम्ही एक रकमी आणि अगदी SIP द्वारे देखील गुंतवणूक करता येते। SIP म्हणजे काय तर प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम भरणे। यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता। जर आपल्याला काही पैशांचे प्रॉब्लेम सुरू असतील तर काही महिन्यांकरता SIP स्थगित देखील करता येते, थांबवण्यात येते। एक साधा फॉर्म भरून 3 ते 6 महिने SIP थांबवू शकतो। लमसम आणि SIP ला देखील 3 वर्षांची मुदत अनिवार्य असते, त्यातील गुंतवणूक काढता येत नाही। सध्या गुंतवणुकीच्या या पर्यायाकडे सर्वांचेच लक्ष अधिक वेधले गेलेले आहे, मात्र यात जोखीम देखील तितकीच आहे। याच सोबत आणखी एक गुंतवणुकीचा प्रकार आहे, तो म्हणजेच PF योजना, अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी। हा एक लॉंग टर्म आणि कमी रिस्क असलेला प्रकार आहे। ही योजना सरकारशी निगडित योजना आहे। जोखीम कमी आणि आकर्षक परतावा मिळवण्यासाठी ही लोकांची पसंत बनली आहे। यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत आणि परवानगी असलेल्या खाजगी बँकेमध्ये खाते उघडता येते। यामध्ये 100 रुपयांपासून देखील खाते उघडता येते। PF खात्याचा किमान कालावधी 15 वर्षांचा असतो। आपल्या इच्छेनुसार तो आपण 5च्या टप्प्याने वाढवू शकतो। या व्यतिरिक्त बाजारातील शेअर्समध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट देखील करता येते। अशा विविध प्रकारे सरकारी योजनांचा उपयोग करत आणि कमी जोखीम असलेल्या गुंतवणुकी करत आपण आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकता। अगदी महिन्याच्या पगारामधून देखील मूलभूत खर्च, ठराविक रकमेची शिस्तबद्ध गुंतवणूकमुळे आपण आपले आणि आपल्या परिवाराचे भविष्य सुरक्षित करू शकता। पैसे काय ते तर आपण सगळेच कमवतो, पण नियोजन केल्याने आपण खऱ्या अर्थाने समृद्ध होतो। त्यामुळे नवीन वर्षापासून का होईना आपण आर्थिक संकल्पाचा निर्धार करूया आणि आर्थिक सक्षम होऊया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राइब